प्रश्न पहिला, माथेरान हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्तीचे उदाहरण आहे? ऑप्शन 1 डोंगरमाथा, ऑप्शन 2 रेषीय, ऑप्शन 3 गोलाकार, ऑप्शन 4 वालुकामय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 डोंगरमाथा. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 रायगड रत्नागिरी, ऑप्शन 2 नागपूर चंद्रपूर, ऑप्शन 3 नाशिक जळगाव, ऑप्शन 4 पुणे मुंबई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा आणि वारणा या नदीचे संगम स्थान काय आहे? ऑप्शन 1 माहुली, ऑप्शन 2 लातूर, ऑप्शन 3 हरिपूर, ऑप्शन 4 पंढरपूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 हरिपूर. हाजी मलंग बाबाची कबर कोणत्या शहराजवळ आहे? ऑप्शन 1 कल्याण, ऑप्शन 2 डोंबिवली, ऑप्शन 3 कर्जत, ऑप्शन 4 वसई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कल्याण, तर हाजी मलंग बाबाची कबर कल्याण शहराजवळ आहे. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? ऑप्शन 1 रेगूर मृदा, ऑप्शन 2 जांभी मृदा, ऑप्शन 3 दलदल युक्त मृदा, ऑप्शन 4 क्षारयुक्त मृदा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 जांभी मृदा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? ऑप्शन 1 मॅंगनीज, ऑप्शन 2 चुनखडी, ऑप्शन 3 पेट्रोलियम, ऑप्शन 4 कोळसा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 पेट्रोलियम. पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवले जाते? ऑप्शन 1 रबर, ऑप्शन 2 कडुलिंब, ऑप्शन 3 कांदा, ऑप्शन 4 ऊस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 ऊस, तर पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल ऊसापासून बनवले जाते. छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? ऑप्शन 1 मिस क्लार्क वसतिगृह, ऑप्शन 2 मिस व्हिक्टोरिया वसतिगृह, ऑप्शन 3 मिस मेरी वसतिगृह, ऑप्शन 4 मिस एलिझाबेथ वसतिगृह. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मिस क्लार्क वसतिगृह. पुढचा प्रश्न आहे, जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण आहेत? ऑप्शन 1 महादेव गोविंद रानडे, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 4 महात्मा फुले. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर. प्रसिद्ध क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्याल यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? ऑप्शन 1 हिंदू महासभा, ऑप्शन 2 अनुशीलन समिती, ऑप्शन 3 मुस्लिम लीग, ऑप्शन 4 अभिनव भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 अनुशीलन समिती. व्यंकटेश भवानराव खेडगीकर हे मूळ नाव कोणाचे आहे? ऑप्शन 1 स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन 2 स्वामी विवेकानंद, ऑप्शन 3 स्वामी श्रद्धानंद, ऑप्शन 4 स्वामी रामानंद तीर्थ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 स्वामी रामानंद तीर्थ. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी यांनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची कोणती सेना स्थापन केली? ऑप्शन 1 वानर सेना, ऑप्शन 2 जवान सेना, ऑप्शन 3 वीर सेना, ऑप्शन 4 शूरवीर सेना. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 वानर सेना. ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी केला? ऑप्शन 1 लुई पाश्चर, ऑप्शन 2 एडवर्ड जेन्नर, ऑप्शन 3 जोसेफ प्रिस्टले, ऑप्शन 4 डॉक्टर हॅन्सन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 जोसेफ प्रिस्टले.
अन्नातील क्षार स्वरूपातील सेंद्रिय आम्लांचे सूक्ष्म जीव ऑक्सिडन करून खालीलपैकी काय तयार करतात? ऑप्शन 1 मेदाम्ले, ऑप्शन 2 कार्बोनेट, ऑप्शन 3 सल्फेट, ऑप्शन 4 ग्लिसेरॉल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कार्बोनेट. गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवट असे खालीलपैकी काय तयार होते? ऑप्शन 1 जनुक, ऑप्शन 2 जीवनसत्व, ऑप्शन 3 रसायन, ऑप्शन 4 वर्णक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 वर्णक. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.